कशाला बोलवलं मला इथं? साक्षी, मला सांग, सरांनी काल दिलेलं काम केलं का सगळं? हा केलं. मग आवेची काही त्यात मदत झाली का नाही? नाही. अगं मग घ्यायची ना त्याची मदत. कसं आहे, दोघांनी मिळून काम केलं की पटकन पूर्ण होतं. हा, संत होता ना मदतीला. साक्षी, त्या संत्याचं नाव काढू नको बरं का. त्याच्यामुळे एवढी भांडणं होत्यात आणि तुमचा असा भांडणाचा भडका उडतोय. काल पण त्याच्या हातात हात दिला होतास तू, बरोबर ना? दिला होता. मग काय झालं? मग काय झालं? म्हणूनच आवेला तुझा राग येतोय. येऊ दे. अगं पण असं नको ना वागत जाऊस. थोडं समजून घे की तू. कोमल, नातं जर टिकवायचं असेल ना तर प्रेमात दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, मगच नातं टिकतं. तो तर मला घेतच नाही समजून, पण तुम्ही दोघं पण नाही घेत. तुम्ही पण त्याच्याच बाजूने बोलताय. साक्षी, आम्ही जर तुला समजून घेत नसतो ना तर आम्ही दोघं इथं आलो पण नसतो. काय रे मैऱ्या? हा ना, म्हणून म्हणतोय आव्याला भेट. आता आमचं बरं, आम्ही दोघं एवढं भांडतो तरी आमचं नातं टिकलंय का नाही? कसलं नातं? अगं मैत्रीच. म्हणून म्हणतोय आव्याला भेट जा आणि त्याच्याशी बोल. हे बघ, आव्या तुला ना पिंपळाच्या माळावर भेटायला ये, म्हणजे माझं बोलणं झालंय त्याच्याशी. तर तू पण त्याला तिथं भेटायला जा. आणि तुझ्या प्रेमाची कदर असेल ना तर तू आव्याला भेटायला तिथं जाशील. आता तुला लय समजावून झाले. इथून पुढे मी तर नाही तुला काय समजावत बसणार. तुला काय करायचं ते कर. आव्या, झालं का? बघ की कसं करतोय. बोल ना. काल सरांनी दिलेलं काम केलं का? कोणतं काम? अरे तुला आणि साक्षीला सांगितलेलं ते. हा ते ना, केलं ना. हा, मग साक्षीला पण घेतली असतील बरोबर. तिला काला बरोबर घेऊ मी? का? अरे ती माझ्याबरोबर बोलते का तरी? अरे मग तू बोलायचं. मी का बोलू? हे बघ मैऱ्या, आणि तसं पण आता तिला संत आवडायला लागलाय. मी त्यांच्यामध्ये नाही येणार आता. हा, असाच तू भाव खातो दरवेळेस. अरे मग काय करू मी? हे बघ आव्या, जर नातं टिकवायचं असेल ना तर तुझा ह्यो पहिला युगो बाजूला ठेव. आणि आव्या, तुला लय तर समजून झालंय. आता तुला आहे ना काय करायचं ते कर. आम्ही येडे आहे ना, तुला समजून सांगतो दोघं ते. आव्या, आता जास्त नाही समजावणार तुला, पण तुला जर नात्याची आणि मैत्रीची किंमत असेल ना तर पिंपळाच्या माळ्यावर त्या साक्षीला भेटायला जा. ती येईल तिथं तुला भेटायला. जातो आम्ही. चल र मैरे. सॉरी, माझंच चुकलंय. सॉरी. माझं पण चुकलं, पण तू कसा वागत होता मग त्यामुळे मी मुद्दामून संत्यासोबत जास्त बोलत होते. अगं मी पण बोलायचा प्रयत्न केला होता ना, पण तू काय बोलतच नव्हती. मी पण बोलायलाच आले होते ना, मग तू माझ्यावर हात उचललास. मग मला राग येणार नाही का? अगं तुला असं संतेच्या जवळ पाहून ना मला लय राग आला होता. माझी तळपायाची आग मस्तकाला गेलती. मी नाही ग तुला दुसरं कोणाबरोबर पाहू शकत. माझं लय प्रेम आहे तुझ्यावरती. पण पहिले नाही मी मुद्दामून केलं. मी एकटीच होते म्हणून तो आला, पण नंतर तू कसा वागत होतास म्हणून मग मी तुला जळवण्यासाठी मुद्दामून करत होते. मी तुला दुसरं कोणाबरोबर नाही पाहू शकत. अगं लय प्रेम करतो मी तुझ्यावर. नाही ना पाहू शकत. मग जेव्हा रुतीन तू चिटकत होता तेव्हा मी घेतलंच ना समजून. बोललेच ना मी तुझ्याशी, माझा गैरसमज सोडवला ना तेव्हा मी घेतलं समजून. पण तू तर डायरेक्ट माझ्या कानाखाली टाकलीस. अगं पण तू पण नाही का माझ्यावरती हात उचलला. चांगली माझ्या कानाखाली टाकली ना तू पण. तू डायरेक्ट
माझ्या आईबापाचे संस्कार काढलेस. आणि प्रेम काय आताच थोड्या दिवसापासून आहे, पण आईबापाने जन्म दिलाय आणि तू त्यांचेच संस्कार काढतोय. आत्ता घेतलं मी ऐकून, ह्याच्यानंतर ना मी ना ऐकून घेणार. बरं सॉरी, परत नाही असं काही बोलणार. बोलून तर बघ, मग दाखवते तुला. बरं ठीक आहे, सॉरी. मग आता कवर तिथंच थांबणार आहे. मग बस इथं. बोल की आता काय झालं? तो संतले मागे लागला ना तुझ्या, हा लागलाय. आणि तू पण त्याच्याबरोबर लय बोलत असते. हा तुला जळवण्यासाठी. पण मला नाही आवडत हे. तू नको बोल त्याच्याबरोबर. मला हाऊस नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाही का रे? अगं आहे ना, स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुझ्यावरती. राहू दे, कळलं किती विश्वास आहे. अगं असंच म्हणतोय का? बरं ते जाऊ दे. सरांनी आपल्याला काम दिलंय ना, आता ते दोघं मिळून करू. मस्त प्रेझेंटेशन करू. बरं मला सांग, सर म्हणलं होतं का तू लिडरशिप कर, मग तू नाही काय बोलली होती? बरं ठीक आहे, आपण दोघे मिळून ना चांगलं काहीतरी करू. बरं इथं तुला यायला कोणी सांगितलं? मला कोमल आणि मैरी नाही यायला सांगितलं. आणि तू इथं कसा आला? अगं मला पण त्या दोघांनी सांगितलं. हा आता कळलं का? त्यांच्यामुळे आपली भांडण मिटलेत. नाहीतर अजून तू बी तोंड फुगून बसला असता आणि मी पण तोंड फुगून बसले असते. हा ग, ती दोघं जण आपल्यासाठी लय करीत. हा ना, लय करतात. आपल्याला मिळवण्यासाठी त्या दिवशी पण चिठ्ठ्या त्यांनीच लिहिल्या होत्या आहे ना? त्यांनीच दिले होते, पण मीच कोमलला काय बाय बोलले. पण जाऊ दे, ती घेते समजून. बघ ना, ती दोघं जर नसती तर आपण लवकर भेटलोच नसतो. आपण किती लकी आहेत ना, आपल्याला त्यांच्यासारखे मित्र भेटले. आता तर कोणी माहित नाही येडे म्हणतील, पण त्यांना का माहिती आपण काय केलंय. मला ना तो शेणात पडला ना ते बघून मला एवढा आनंद झाला. आनंद नाही, मला काय वाटलं होतं माहिती का, त्याचे शेण आहे का त्याच्या तोंडात तरी जाईल, नाही तर त्याची बत्तीशी कशात जाईल. ए कोंबडे, जरा कमी हस की. आता काही फेकती काय रस्त्याच्या बाहेर मला? अगं बाई, हसण्यामध्ये कसली आली चिंबोशी. आई ग, मला काय वाटलं होतं माहितीये का, त्याची ना बत्तीशी घशात जाईल, नाही तर शेण तोंडात जाईल. अगं मला तर वाटलं तर त्याचा अर्ध पडलेला जाते ना तो अख्खाच पडावा. काय सांगते, त्याचा दात पडलेला आहे. हे मला माहिती पाहिजे होतं. अजून काहीतरी प्लॅन केला असता, त्याचा तो राहिलेला जाते का तो पण पाडला असता. आई गो, असं म्हणतात लय हसलं की लय रडतो माणूस. मग जरा कमी हस. अयो भाई, तुमच्यासारखे लोक जन्माला कशी येतात का? हसताच येत नाही त्यांना. अयो रामा, हे देवा, दुखायला लागलं का हसून हसून? म्हणूनच म्हणलं जरा कमी हस. तू जरा जास्त हस की, हसलीच काय पैसे पडणार आहे का? नाही बाई, मी एवढंच हसते. जाऊ दे, आता आवे का नाही आलं ग? येत असेल मागून. तुला माहितीये ना सारखंच लेट करते. भाई पण मजा आली. पण तुला काय झालं होतं का, लगेच तिथनं निघून आली? असं आता पुढचा प्लॅन काय? आता तू ठरव काय करायचं. तूच असते ना सगळं ठरवणारी. हा, मग आपण राहिलेला अर्धा तास पडायचा का? आई शपथ, मला सांग, तुला कसं कळलं का अर्धा तास आहे त्याचा? सारखं येऊन जाऊन माझ्याकडे बघून ही दात काढत असतो ना. आई शपथ, पण मला नव्हतं कळलं. ही जी एसटी गेली ना, तिच्यासमोर त्याला ढकलून
म्हणजे कसं राहिलेला अर्धा तास पण निघून जाईल. अर्धा तास नाही, त्याची हाडं मोडते. माझं आहे ना साक्षी, आय लाईक यू साक्षी. अगं कमी आज. आता बाद झाला आता हसू, ठीक आहे. शांत शांत जाऊ, शांत जाऊ बाई, रडायचं नाही मला. हे ओ रमा भगवंता, आमच्या लेंगे साथ साथ. काय रे किरण्या, गेला नाही का कॉलेजला अजून? अरे जाणारच आहे, सांगता येते म्हणून थांबलोय. हा काय, हा, किती वेळ लागेल त्याला? 3-5 मिनिटं. एसटीने जाणार आहे तू? हा आम्ही पण एसटीनेच येतोय. हा, मग जाऊ सोबतच. हा. रुपये, अरे एक विचारू का? विचार ना. तुला आपल्या वर्गातली कोमल माहिती का? कोंबडी? कोंबडी नको का म्हणून, तेवढं भारी नाव आहे तिचं कोमल. तिचं काय? कशी वाटते तुला? ती मोकट खावडी पोर आहे ती. नगबग हातबग करायची सवय त्या पोरीला. तुमचं काय भांडण झालंय का? भांडण नाही, पण मी चांगलीच ओळखून आहे त्या पोरीला. तिचं आणि माझं कधी पटणार पण नाही. एवढी चांगली तर आहे ती. तुला काय तिचं पोळ का आलाय? तुला काय ते आवडायला लागले काय? तसं नाही, मग कसं आहे? म्हणजे तसंच आहे. काय तसंच आहे? अरे ती माझ्याकडे लय बघती. किरण्या, उद्या गावातल्या सगळ्या पोरी तुला का बघतील, मग तू काय मला येऊन म्हणशील काय रुपे मला जे गावातल्या सगळ्या पोरी आवडतात? अरे तसं नाही, मग कसं आहे? अगं कोमल मला पहिले नव्हती आवडत, पण आता आहे ना मला लय आवडायला लागली. तिने मला त्या दिवशी कॅडबरी पण दिली ना, मग मी ते कॅडबरी सारखा पागल आहे. ए सोंगा, हात सोड माझा. ती कोंबडी तिकडे, घेशील माई अंगठी काढून. तुला खोटं वाटतंय ना, तर संत्या आला की संत्याला विचार. काय संत्या? तो मोकट येईल काय? त्या वरचा आहे तो. अरे तसं नको म्हणू का, मित्र आहे माझा तो. मित्र? तू प्रो येतो, तो प्रो मॅक्स आहे. जाऊ दे ते सोड, तू दे ना कोमलचा माझं करून. तुला पाहिजे ते देतो ना मी. पाहिजे ते? हा, तुझं तू का आपल्या वर्गातल्या एखाद्या पोरासोबत सेटिंग लावून. किरण्या, इथून ढकलून दिला ना असा गटागळ्या खात जाशील तू. अरे दे ना काहीतरी करून, कोमलचं माझं दे ना करून. काय म्हणलं होता तू आता? काय? आता नाही का म्हणला? काय पाहिजे ते म्हणला ना, देईन म्हणून. हा देईन ना. देशील का पण? हा देईन ना. हा मग दे. काय देऊ? बिस्किटच्या पुड्याचा ना बॉक्स दे तुम्हाला. बिस्किटचा पुढचा बॉक्स? हा बा, अरे सरपंचाचा पोर मी नाही सांगते. मग काम ना संत्याचं करते मी. तुझं होतच नसतंय जा. रोज नाश्त्याला खायला लागत आम्हाला. त्याला मग मला कुठं मागते एवढं? मग काम होत नसतंय जा. एवढं? बरं बरं, बघतो काहीतरी करतो. पण तू देणार ना करून खरं? हा बरं ठीक आहे. वर्गात जेव्हा रागात पाहून वाटली होती मला ती लोंबडी, पण लाखाचे काय माझी कोंबडी. जास्त बोलू नको, कोंबडी कोंबडी. लहानपणी तू पण होती शेंबडी. देऊ काय ठोका? हे आव्यान मैरे कधी यायचे? काय माहिती, काय सांगितलं पण नाही त्यांनी. जायचं का आपण पुढे निघून? जाऊ ना. चल. थांब, आता गंमत बघ. किरण, कोमल तू चल पुढे 5 मिनिटं, मी आलो जाऊन. काय म्हणते बघतो. जा. तुझा तिकडं, तिथं जाऊन बस. बस की. किरण, बोल ना. अरे जरा इकडे सरकून बस की. नाही नको. अरे बस की. अरे नको. थांब, मी बघ किती प्रेमाने फू केले. आता बस ना इकडे सरकून. बरं ठीक आहे. किरण, अरे आज तुझा जोडीदार तुझ्या सोबत नाही ते. अरे तू येणार होता, पण एसटी आली, मग रुपयान मी निघून आलो आम्ही दोघंच. जा बाबा, मला नाही आवडणार तू असं कुठल्या पोरी सोबत आलेला गेलेला. ती आणि मी एकाच गावामधले, आणि आपल्या वर्गामध्ये की रुपी तुला पण माहितीच की. मग जा तिच्याशीच जाऊन बोल. रागवती कशाला? मग मला नाही
वाटणार असं दुसऱ्या पोरीसोबत तू आलेला गेलेला. आता सॉरी, परत ना जा. पण मला एक सांग, त्या दिवशी तू मधुरच कुठं गायब झाली होती? कुठल्या दिवशी? त्या दिवशी नाही का तुम्हाला कॅडबरी दिली ती? अरे ते ना माझ्या पोटात ना मोठी कळ आली होती. का म्हणजे? म्हणजे ते जरा पर्सनल आहे, तू सोड ना तो विषय. मग त्या दिवशी काय झालं? त्याच्या नादात सांगता पडला ना. पडला? हा? नाही पडला. असं कसं झालं? नशीब लागलं नाही त्याला. लागायलाच पाहिजे होतं ना. हा? लागायलाच नव्हतं पाहिजे. हा. कसं आहे, आपल्याच कॉलेज मधलं पोरग आहे ना. हा. पण त्या अख्खा माकला चिकला नाही. अरे चिखलाने नाही, शेणाने. तुला कसं माहिती? माहिती नाही म्हणजे, अरे रस्त्यावरती कुठं चिखल आला तिथं तर शेण आहे ना, गाई म्हशी. हा. त्यामुळं शेणाने माखला असं तो. किरू, आता मला असं झालंय, मी तुझ्यासोबत किती फिरू. आता तू नको मला झरू. मग तू थोडस दम धरू, मग आपण लग्नच करू. इश्श, काय झालं? अरे मला लाज आली. तू नको अशी लाजू, आपण कोंबडीच भाजू. अयो, तू आता मला असं म्हणणार? काहीतरी चुकलं वाटतंय. नको थांब, आपण पावसात भिजू. हा, हे चांगले. हे सांग. बरं मग मी जाऊ आता. रुपी थांबली तिथं. जा बाबा, तुला सांगितलं ना दुसऱ्या पोरीसोबत जायचं नाही. अरे नको ना रसू तू अशी. जा. येतो ना परत कॉलेज सुटल्यावर. ठीक आहे, जा. बाय. हा, बाय. बाय. चल रुपे. काय रे टिकण्या, काय म्हणत होती कोंबडी? लय काय काय झालं सांगेल नंतर. कोंबडे, अगं काय पागळवलंय त्याला. मग कसं वाटलं तुला आपला पिक्चर? अगं जिथं तू आहे तिथं गंमत तर येणारच ना. एकदम सुपर हिट. अगं कोंबले, काय ऍक्टिंग करते तू, काय ऍक्टिंग करते. असं वाटत तुझ्या कपाळाला लाव थुका आणि तुझ्या गालाचा घ्या मुका. आणि हा, नको करू जास्त चुका. जर त्या बोक्याला कळलं ना, तो दिन तुझ्यावर ठोका. ऐ, माझा बोका नाही द्यायचा मला ठोका, तो देईल मला झोका. आणि हे प्रकरण ना आता इथंच रोका. कोंबले, तू खरंच त्याच्या प्रेमात पडली नाही ना? छी, थू, त्या सोंगाच्या आणि मी प्रेमात पडणार? हे नाही बाई, मी आपलं विचारलं. तू लईच त्याला किरून टिरू करत होती ना. हे गप बाई, ते किरून टिरू उगाचच होत. आता एवढं भांडणं करून 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 कंटाळा आलाय मला. म्हटलं थोडासा काहीतरी चेंज पाहिजे का नको? थोडा टाइमपास. बरं टाइमपास आहे. दुश्मनाला आपल्या बाजूला घ्यायचं असेल तर प्रेमापेक्षा मोठं काहीच नाही. बरोबर का नाही? बरोबर आहे. कुणीतरी म्हणलंय. बरं ऐक ना, आता लय उशीर झाला. आव्यान मैऱ्या काय अजून येईना. आपल्याला कॉलेजला जायला पण उशीर होतोय. चल जाऊ. चल. ए थांबाय. तुम्ही मला सोडून का आली होती रे? अरे आम्ही किती वेळ थांबलो होतो, बस आली मग आम्ही आलो निघून. मास्तर चांगलं सांगता असता कॉलेज मध्ये. मास्तरचं जाऊ दे, पण तुम्ही थांबाय पाहिजे ना थोडं मित्रासाठी. जाऊ दे, आलाय ना आता. चला. बरं सांगते, कुठं गेला होता एवढा वेळ तडफडायला? तुला माहिती ना मी सरपंचाचा पोर आहे. आला मग मोठा कामाचा. आणि मग किती काम असतात तुला माहिती आहे का? मग आपण मला सगळं सांगितलं मोटर बंद करून ये. मी आलो मोटर बंद करून. कोणत्या आप्पा? पप्पा. अरे माझ्या पप्पा रे. पण रुपये, तू माझं काम कधी करणार? अरे होईल रे, टाइम लागतो काम व्हायला. अरे का मी म्हातारा झालो करणार का काम? होईल, त्यात अजून एक काम वाढलंय. कोणतं काम? माहित नाही का याला? सांगते, तुला नाही माहिती का कॅडबरी? आणि कॅडबरीवरून आठवलं सांगते, त्या दिवशी तू कसं का पडलं रे? त्या दिवशी नाही का तू त्या कुंबलीचा पाठला करत होता आणि ती अशा कोपऱ्यामध्ये गेली होती. तुला इशारा करता करता
दार मध्ये काहीतरी आलो आणि दार पडलो आणि हातच पाचकला. तुला लागलं तर नाही ना? मला काय लागत आहे का? बरं शानातच पडला. डोळा काय कपाळाला बांधून चालला होता का? नाही रे, पण ते जाऊ दे. तू आमचं काम कधी करणार आहे? अरे बसन त्या ही काय म्हणते, ती माझ्या काम तेव्हाच करल जेव्हा मी तिला आहे ना बिस्किट पुढचा बॉक्स देईल. अरे रुपये, माझा बाप सरपंच आहे, त्याचा बाप सरपंच आहे का तवा? नसू दे ना, मस्त सरपंचाचा पोर आहे, त्याचा मित्र आहे. अरे मित्र आहे, पण एक काम कर, त्याचा एक बॉक्स आणि माझा एक बॉक्स, आम्ही 2 बॉक्स तुला देतो आणि आमच्या दोघांची कामं झाली पाहिजे. हा होतील. याच जरा अवघड आहे. का? आणि ती कोंबडी काय साधी पोर आहे का? मग किती साधी आहे. हे बघ रुपये, आमच्या दोघांची कामं नाही ना झाली आणि तू वर्गात दिसली ना अशी हानील धरून तुला. संत्या देईल एक ठोका, कळलं ना? काम होतील. माझं पण नाव रुपाली आहे. काय रुपाली? आणि जर नसेल ना विश्वास तर जावा तिकडं, तुमची बिस्किट तुम्हालाच ठेवा, मी नाही करणार काम. ए रुपये, अरे असं नका नका कर नका. मस्त करीत म्हणलं त्याला, जाऊ दे ना, असं नका ना. हा जरा असं काहीतरी पाहिजे. सॉरी ना सॉरी, तेवढं काम कर ना. करशील ना? हा बघ चला. अरे सांगते ते कोमल आणि साक्षी आहेत का? मंदिरात गेलेच वाटते. हा अरे त्या दोघीच जायचं का आपण पण? हा चल चल चल. किर्या, अरे हिच्यातली साक्षी चप्पल कोणती रे? अलीकडची नक्कीच नसेल, पलीकडची असेल. कारण अलीकडची माझ्या कोमलची. हा मग ही साक्षीची असणार आहे. हा बघून तर वाटते तीच असं. हा हीच असं. किर्या, कसली मोमो चप्पल आहे बघ. टाकतो का मग? ए काय अरे बघत होतं रे डिझाईन. डिझाईनच बघ ना, लांबून बघ की मग. कसली भारी डिझाईन. ठेवटी चप्पल, चल मंदिरात. चला सांगते ते आले. तुम्ही दोघं इकडं. हा, मग मंदिरात. तसंही मंदिर सगळ्यांचंच आहे. हा चले चल की सांगते मंदिरात. हा नाही, मला उपास आहे आज, मी नाही जातो. बरं ठीक आहे, मग आलो जाऊन. अगं इथे तर एकच चप्पल आहे, दुसरी कुठे गेली? अगं याच्या खाली असेल, कुत्र्याने ढकलली असेल बघ. कुत्र्यानी इकडे कुठंतरी पाडली असेल. ह्याच्या खाली पण नाही. अगं आपल्याशिवाय कुणी आलं पण नाही ना. नाही ग, मला ना वाटतंय चोराने चप्पल नेली असेल. अगं आता चालू ना आपण, आणि आपल्या मागून कोण आलं पण नाही, मग असं कसं नेईन कोण चप्पल? ते बी खरंय. थांब जरा, ह्यांना विचार. झालं का? किरण, हा बोल ना. अरे साक्षीची चप्पल इथं काढली होती, बघितली का तू कुठे? हा मग कशी होते की? बघ मगाशी होत्या. चोरानेच नेली असणार मी तर म्हणते. पण मला एक कळत नाही, चोर एवढा बिनडोक काय? न्यायच्या तर 2 चप्पल न्यायच्या ना, एकच का नेली? तर त्याचा फायदा नाही, आपला फायदा नाही. नाही मग चोऱ्याने नसेल नेली, कुत्र्याने नेली असेल. इथेच कुठेतरी टाकली असेल, आपण शोधू. सांग. देतो आम्ही शोधून तुम्हाला. ए किर्या, चल मागे जाऊ, शोध घे. हा तुम्ही जा, तुम्ही इकडे शोधा कुठेतरी. ठीक आहे. किर्या, चल इकडे गौसू. चप्पल तर घाल तुझी. नाही राहू दे, चल. अरे काय नाही, अरे ते हे होते ना जरा इन केले, मागून पडून इन करायला लागत. इथं बघू, हे बघ. अरे कोणी नील रे आता? शोध ना. किर्या, ए चप्पल चोर. ए चप्पल चोरले. अरे काय झालं माहितीये का? साक्षीनं बघितलं नाही का? हा. तेवढंच नाही, चप्पल अशी लपवली. तुला टाकता आली का पाठी? आम्ही टाकायला चालू होतो, मग तिनं बघितलं, मग पटकन इथं घेतली मी. आता त्यांनी बघितलं, त्यांना वाटेल तू चोरली आहे. हे पण मी चोर नाही. ए किर्या, अरे काहीतरी कर ना, नंतर त्या पोरी मला चोर समजतील. काय तू किरण, हा? ए तो वाकडा का झालाय? काय? स्टाईल सोड बाजूला. चप्पल सापडली का? हा चप्पल राहिली होती. ए किर्या, ते काळं कुत्रं इथंच पुसत आहे. इथं आज बघ, असं बघ, बघ. तुला काय झालंय? तू शोध की चप्पल. हा चप्पल आहे ना, चप्पल आहे. कसा इथं उभा राहून? हा चप्पल आहे. कोमल,
हरवली माझी चप्पल. आता मी कॉलेजला कशी जाऊ बिना चपलीची? अशी कशी हरवल चप्पल? शोधू की आता आपण तिला. अय, शोध नाही इकडं. अरे चप्पल शोध नाही तर कशाला आलाय? मी तर शोधतो, तुम्ही तिकडे बघा बरं. असेल बघा. मग असं इथंच फिरतोय. तू इथं आम्हाला ऑर्डर द्यायला थांबलाय का? ऑर्डर नाही, मी इकडे शोधतो, तुम्ही तिकडे शोधा ना. आम्हाला शोध बरं माझ्या समोर. कसे? जावा ना, मी शोधतो ना. अय, सापडली का चप्पल? नाही सापडली. मग इथं काय करतोय? असं नाही, खाली वाकून शोधायला नाही. कसं असं? मी इथं शोधतो, तुम्ही तिकडे शोधा जा. मला डाऊट तुझ्या येतोय बरं का. काय चाललंय तुझं? काय नाही यार, मी इथं थांबलोय. शोध पटकन. गेला का रे दोघी? हा इकडे गेल्यात. गेला ना? मग झालं लवकर, ती चप्पल फेक तिकडं. अरे चप्पल फेक. माझ्याकडे नाही का, तू फेक बाबा. आता चल चल. त्यांना वाटलं मी चोर आहे. हा, तू फेक. साक्षी हे बाई, इथं चप्पल आहे तुझी. कुठे सापडली? अरे याच्या खाली होती. इतक्या वेळ तर इथंच शोधलं, तेव्हा नाही दिसली. अरे खाली होती तिकडं. हा, ते काळं कुत्रं असेल ना, खवडं कुत्रं. त्यांनीच टाकली असेल चप्पल. बरं दे. चल साक्षी, कॉलेजला जायला उशीर होतोय.